स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 426 KM डेव्हलपर्स ओवळे घोडबंदर रोड ठाणे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। या प्रोजेक्टचे ऍक्च्युअल नाव हॉरिझन पाम 3 आहे। या प्रोजेक्ट मध्ये विंग ए स्टील्ड प्लस 7 फ्लोअरची आणि विंग बी स्टील्ड प्लस 7 फ्लोअरची बिल्डिंग आहेत आणि त्याच सेलेबल बी बिल्डिंग मध्ये म्हाडासाठी 4th आणि 5th फ्लोअरवर फ्लॅट दिले आहेत। संकेत क्रमांक 426 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये म्हाडाने आपल्याला 1 BHK चे 8 आणि 2 BHK चे 2 फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 32.29 स्क्वेअर मीटर म्हणजे 347 स्क्वेअर फीट आहे आणि 48.60 स्क्वेअर मीटर म्हणजे 523 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 16,42,500 रुपीज आणि 22,42,100 रुपीज आहे। अनामत रक्कम 10,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2024 होती। हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह आणि OC रिसिव्ड आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये विंग ए आणि विंग बी दिसत असून ग्राउंड प्लस 7 फ्लोअरची पझल पार्किंग दिलेली आहे। हा ग्राउंड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये शॉप्स, फिटनेस सेंटर, सोसायटी ऑफिस, ड्रायव्हर रूम आणि 2 व्हीलर पार्किंगचे नियोजन केले आहे। हा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये ऑफिसेस आणि फ्लॅट दिले आहेत। हे जे ऑफिसेस दिलेले दिसत आहेत ते विंग बी मध्ये आहेत। हा 2nd to 6th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। विंग ए मध्ये 3 फ्लॅट आणि विंग बी मध्ये 6 फ्लॅट दिले आहेत। विंग बी मध्ये 4th आणि 5th फ्लोअरवर म्हाडासाठी फ्लॅट दिले आहेत। विंग ए मध्ये एक स्टेअरकेस आणि एक लिफ्ट तसेच विंग बी मध्ये एक स्टेअरकेस आणि एक लिफ्ट दिली आहे। हा म्हाडाच्या 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। यात एंट्री केल्यावर छोटीशी लॉबी, राईट साईडला लिव्हिंग रूमच्या लेफ्ट साईडला छोटा पॅसेज असून त्याच्या राईट साईडला किचन, लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम आहे। पॅसेजच्या समोर मास्टर बेड दिला आहे। हा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे। यात एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम असून त्याच्या लेफ्ट साईडला फर्स्ट बेडरूम आहे। लिव्हिंग रूमच्या राईट साईडला पॅसेज असून त्याच्या लेफ्ट साईडला किचन आणि राईट साईडला कॉमन वॉशरूम दिला आहे। पॅसेजच्या समोर मास्टर बेड दिला आहे। म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला स्टँडिंग बाल्कनी दिली आहे। हे पार्किंगचे स्टेटमेंट आहे, परंतु इथे म्हाडासाठी असे वेगळे मेन्शन केलेले नाही। यामध्ये पार्किंगसाठी ग्राउंड प्लस 7 ची पझल पार्किंग दिली आहे। म्हाडाच्या विजेत्यांना सेलेबल बिल्डिंग मध्ये फ्लॅट असल्यामुळे पार्किंग मिळू शकते, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टमध्ये सोलर वॉटर हीटिंग, CCTV कॅमेरा, पॉवर बॅकअप, इंटरकॉम यासारख्या विविध सुविधा दिल्या आहेत। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्ट पासून ठाणे रेल्वे स्टेशन 11.2 किलोमीटर अंतरावर आहे। हा प्रोजेक्ट घोडबंदर रोडच्या अगदी जवळच आहे। ते आपण गुगल मॅपवर पाहू शकता। या प्रोजेक्ट पासून हॉस्पिटल्स, शॉपिंग सेंटर, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स जवळपास आहेत। वडाळा कासार वडवली मेट्रो 4 कॉरिडॉर, बोरिवली ठाणे अंडरग्राउंड SGNP टनेल तयार होत आहे। सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत। कनेक्टिव्हिटी 3.9 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 3.8 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4 आउट ऑफ 5। इथे 353 स्क्वेअर फीट 1 BHK ची प्राइस अंदाजे 42 लाख प्लस टॅक्सेस आहे आणि 511 स्क्वेअर फीट 2 BHK ची प्राइस अंदाजे 61 लाख प्लस टॅक्सेस आहे। म्हाडाचे फ्लॅट सुद्धा अंदाजे याच स्क्वेअर फीटचे आहेत। बिल्डरची प्राइस पाहता म्हाडाची किंमत आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 40% किमतीमध्ये मिळत आहेत।
इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 16 ते 17,000 रुपये आहे आणि 2 BHK चा रेंट अंदाजे 20 ते 25,000 रुपये मिळू शकतो. मायनस पॉइंट मध्ये लोकल रेल्वे स्टेशन जवळ नाहीत. प्लस पॉइंट मध्ये हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह असून ओसी सुद्धा आली आहे. म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटला स्टँडिंग बाल्कनी दिली आहे. हा प्रोजेक्ट घोडबंदर रोडला लागूनच आहे. अपकमिंग डेव्हलपमेंट वडाळा कासारवडवली मेट्रो 4 कॉरिडॉर आणि बोरिवली ठाणे अंडरग्राऊंड SGNP टनेल. त्याचा फायदा इथे होऊ शकतो. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता हे फ्लॅट आपल्याला 40% किमतीमध्ये मिळत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.